कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण. रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली. पुराव्या नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी. स्वारगेट अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश. पोलीस महासंचालकांना पत्र. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. तपास गंभीरतेनं करा. फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन. आरोपीला लवकरात लवकर शोधा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. शिंदेंचे निर्देश. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे. आरोपीला तात्काळ अटक करा. अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला. मंत्री प्रताप सरनाईक यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलावली बैठक. मंत्रालयात 12:30 वाजता बैठकीचं आयोजन. पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणातील पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार. ससून रुग्णालयानं पोलिसांना पाठवलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई. बस आगारातील 23 सुरक्षा रक्षक निलंबित. पुणे अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार. सूत्रांची माहिती. तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र अजूनही कायम. शिंदे दादा यांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना सूत्रांची. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरण. प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल. बेलतरोडी पोलिसांची घेणार मदत. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही. चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे. बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर रस्त्यावर फिरू शकणार नाही. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. मुंबरे तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आला. मुंबरेंचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशांची मागणी केली. अमोल मिटकरींचे गंभीर आरोप. इतक्या उशिरा का सांगितलं? मिटकरींना विचारणार तेव्हाच सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती. मिटकरींच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलन 2 तास स्थगित. काही मागण्या मान्य केल्यानं आणि उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं निर्णय. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 38 अंशांवर. सांताक्रूजमध्ये सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा पूर्वानुमान. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरण. नगरविकास विभागानं पालिकेकडून अहवाल मागवला. उच्च न्यायालयानं इमारती तोडण्याचे दिलेत आदेश. जीपीएस बाधितांची आर्थिक मदत बंद करा. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव. 1 मार्चपासून अंमलबजावणीची शक्यता. एमपीएससी मार्फत शालेय शिक्षण विभागात 18 शिक्षणाधिकारी आणि 98 उपशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रशिक्षणाला सुरुवात होणार. चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय. 325 धावांचा पाठलाग करताना 317 धावांवर इंग्लंड ऑल आऊट. इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.